चंद्रपुर महाऔषधि विद्युत केंद्र में कुछ प्राइवेट कंपनियों द्वारा अफरा तफरी किए जाने का मामला सामने आया है। इस मामले के संदर्भ में एक पत्र परिषद ली गई। क्या है पूरा मामला, जानने के लिए देखते हैं ये खबर। महाऔषधि विद्युत केंद्र में कुछ प्राइवेट कंपनियों द्वारा अफरा तफरी किए जाने का मामला सामने आया है। कर्मचारियों की संख्या 111 दिखाई जा रही है, जबकि जानकारी के मुताबिक अंदाजन 25 से 30 कर्मचारी यहां कार्यरत हैं। तभी इन कंपनियों के महाऔषधि विद्युत केंद्र में शुरू काम रद्द कर उनके लाइसेंस हमेशा के लिए बंद करें। इस मांग को लेकर एक पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में इस मामले को विस्तार पूर्वक बयां करते हुए मांग पूरी न होने पर आंदोलन का इशारा दिया। महाऔषधिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे एस प्रिन्स हायटेक प्रायव्हेट लिमिटेड याचे CHPB इथे कागदी 111 कर्मचाऱ्याचे काम चालू आहे, पण ग्राउंडवरती याचे 20 ते 25 कर्मचारीच कामावर आहे। तसेच अमोल अँड बाबा कन्स्ट्रक्शन याचे स्लीट हॉपर 500 इथे 32 माणसाचे काम चालू आहे कागदावरती, परंतु ग्राउंडवरती ते 10 ते 15 कर्मचारी चालले। याचा अर्थ आज एवढी बेरोजगारी असताना या कंत्राटदारांनी, या दोन्ही कंपनीच्या कंत्राटदारांनी कागदी जास्त संख्या दाखवून ग्राउंडवर ते कमी कर्मचारी पाठवून त्या सगळ्यांचे वेतन घरबसल्या घेत आहे। आणि यामध्ये CTPSचे जे अधिकारीगण आहे यांचा हात असेल हे नाकारता येत नाही। तर आमची मागणी एकच आहे की यांच्यावरती यांचे कायमस्वरूपी काम CTPS मध्ये बंद झाले पाहिजे, यांचे परवाने रद्द झाले पाहिजे, अन्यथा आम्ही इथं तीव्र आंदोलन करणार। जोपर्यंत आम्हाला यांच्यावरती कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही तिथं तीव्र आंदोलन करणार। आमचे मित्र मनोज भाऊ ठेंगणे माजी सैनिक यांनी जो हा मुद्दा उचललेला आहे, मी माझी स्वराज्य शेतकरी संघटना या संघटनेतर्फे त्यांना पाठिंबा देतो, कारण की त्यांनी जो मुद्दा उचललेला आहे हा रास्त मुद्दा आहे। आज 101 लोक वर्कर त्या ठिकाणी दाखवून, फक्त कागदी दाखवून 101 दाखवले आणि त्यानंतर फक्त 15 ते 20 किंवा 25 जास्तीत जास्त त्या ठिकाणी स्पॉटवर लोक काम करतात। यामुळे काय होतात, चंद्रपूरमध्ये आज बेरोजगारी वाढली आहे आणि लोकांना, युवकांना रोजगाराची गरज आहे आणि रोजगार मिळाला पाहिजे यासाठी कुठेतरी आम्ही धडपड करत राहतो संघटनेच्या मार्फत। पण या ठिकाणी असे हे जे महाऔषधिक विद्युत केंद्रातले जे अधिकारी मिळून आणि कंत्राटी कामगार मिळून आणि आपले ठेकेदार मिळून हे जर असे धंदे करत असाल तर आज रोजगार कसं मिळणार युवकांना। आणि दुसरा विषय असा आहे की हे जे फसवणूक करत आहे, आम्ही त्यांना विचारलं असतं, त्यांनी म्हणे समिती निवडून मग आम्ही त्यांना हे करू, पण या गोष्टीने हे काही निघणार नाही। असे कितीतरी, माझा तरी असा दावा आहे की हे फक्त 2च ठेकेदाराचं नसेल, त्या ठिकाणी कितीतरी असे ठेकेदार असे धंदे करत असतात। याचा खुलासा झाला पाहिजे आणि संघटनेच्या मार्फत आम्ही मनोज भाऊला मी पाठिंबा देते आणि याच्या समोर जर त्यांनी CSTPS वाल्यांनी जर कारवाई नाही केली तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि त्यापेक्षा त्यांना जोपर्यंत त्यांचे परवाने रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रोयारकर की रिपोर्ट।